गणपती बाप्पा वर्गातल्या पोरांना पोरं झाली. आमचं लगीन कधी व्हायचा? गणपतीच्या दर्शनाला कुठं आणि कुठल्या कुठल्या गावांना गेलो सगळा दाखवतो. ब्लॉग पूर्ण बघा. दुपारचा 1 वाजलेला सुजलना मी निघलो डायरेक्ट गेलो पूजा स्वीट मध्ये. यो इथला शेड आणि इथं मोदक आहे ना एवढ्या कलरचं होतं ना तुम्ही घेऊन वाईट टाकतील पण कलर नाही कापणार. सगळीच बाप्पाला मोदक नेतात. आपण काहीतरी अलग करू. घेतली चमचम 4-5 पेट्या घेतल्या दादा. आता कुठंच तारा नाही सगळ्याकडे जावताव. सगळ्यात पहिले आपण गेलो आमनेवाड्याला गुड्डाबाईच्या गणपती बाप्पाच्या इथं दर्शन करायला. यो बघा ना गणपती बाप्पाच्या उंदराने कसा रसगुल्ला चोरून घालला. जाम भूक लागली आता जेवून घेत आहो. तिथून पोचलो आपण पालीला. सुजलची ताईच होती तिथं पोचलो आपण गणपती दर्शन. पहिलाच जेवलेला जिरला नाही तर घेतला दुसरा जेवायला. तर सुजल बोलतो दुसरा नाही तिसरा पण जेवू कपूजांचे. मग पोचलो कातिवलीला कपूजांचे इथं. कपूजांचे गेलतो आणि कपूज नव्हता. मग आला भाई जाम वाट बघली भाईची. कपूनी काय घरान टंडाने बाजला आणला दुकानात. मग काय मारलं घोट. टंडा तर होता 40 वाला पण त्याच्यावर कॅशबॅक होता 100 रुपयाचा. मग पोचलो पाडग्याला. आव्या संचेतले केली घेतली आणि त्यांचेच गणपतीच्या दर्शनाला गेलो. म्हणजे त्यांचा त्यांनाच बाप्पाच्या पाया पडलो ना. बोललो माझा पण जमू दे लवकर. इकडे माझ्या वर्गातल्या पोरांच्या मांडीवर एक पोर शेलायला लागला. काही वर्षात अजून दुसरा पण शेलल. माझा कधी जमल काय माहित. ही जी केली त्यात ती आव्याची नाही हो एकच आहे त्यातला. नाही तर तुम्ही काही पण विचार करतील. भाई आलता आपल्याला रस्ता दाखवाला. मग पोचलो आपण स्वप्नील दादाच्या घरी. भोईर येत हो हे सुजल यांचं नातेवाईकच आहे. सुजलला आज समाजला इथं नाही आला तवा. तिथल्या पोचलो आपल्या भादाण्या गावात शैल्यांच्या गणपतीच्या दर्शनाला. पाया पडलो. केली एवढी बघली का 40चा डझन 40चा डझन. टाइम तर झालता जेवाचा. काय करू बसू का? अरे जेवायला चालाव. इथं जेवलो नाही तर शैल्याने हात दावाला पाणी आणला. काय बोलायचा शैल्याबाईनी फुल सोय गेलती ना. 3-3 भाज्या माना झालता. कंची गाव ना कंची गाव. जेवलो आणि घरी येऊन झोपलो. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी गेलो विनायक पष्टे यांच्या गणपती दर्शनाला. कडक डेकोरेशन केलं बाईनी. तिथून गेलो जय शेलारच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तिथं गेलो तर चालू झालती यांची आरती. विसर्जनाचा टाइम झाला. यो बघा मातीन पॉर शेलत. 1.5 दिवसांच्या गणपतीचा झाला विसर्जनाचा टाइम. आता पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा गावाला चाललं म्हणून काय आला. 2.5 दिवसाचं अजून बाकी आहे. पोचलो किरण भाऊच्या गणपतीच्या दर्शनाला. गणपती बाप्पा लवकर भेटू दे. लवकर भेटू दे म्हणजे काय अरे जेवायला जागाच नव्हती बसायला. फुल क्राऊड होता. सुजला वाटतं जाम भूक लागलेली. भाज्या पण नव्हत्या आल्या तरी जेवायला चालू केलता बाईनी. चला मग तुम्ही पण बघा 1.5 दिवसाचं कुठे आहे तिथंच घ्या जेवून. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.